30 आणि 30 60 40 मुलीचं काय करायचं ठरवलंय. आपले सर रिलीजला दिला आता ती कुणाला अजून 5 वर्षानं मला म्हणणार असू द्या पेटीवाला मी चालतोय मार खपवायला पुन्हा एकदा ऐका. सर्व्हिसवाली मुलगी एखादा सर्व्हिसवाला क्लास 1 अधिकारी सुंदर मुलगी बघून अंत्यबहादूर मुलगी करल, पण सर्व्हिसला लागलेली मुलगी बिगर सर्व्हिसवाला नवरा म्हणून पोरगा करून घेणार. तेव्हा एकच आहे वडिलाला का शाळा शिकून आमचा तोटा झाला, म्हणून वेळ आली ना ते संधीचं सोनं करा भेटलं. आगे ते दूध आणण्याकरता गेले, कोणी दूध नाही दिलं. ऐका, साधू संतांनी केलेला त्याग त्याचा भोग आम्हाला आहे. आम्हाला आता चांगलं जीवन आलं ना बाळूमामाचे करतोय ना, ज्यांचं जीवन जरा बघा ना किती त्यागी होत. बाळूमामा सारखा त्रास आपल्याला जर झाला तर आपण म्हणू महाराज घ्या, तुमचा संबंध. अरे ते एवढा त्याग इतकं दुःख भोगलं जीवनामध्ये. वाईट माणसा नाव ठेवते रे आता नाही, पण चांगल्या लोकांनीच अशा माणसाला त्रास दिला. बागेचे गावात जाते, दूध मागते, कोण दूध देत नाही. कोपऱ्यात रडत बसते. तुकोबाराने पाहिलं, जवळ गेले, डॉक्टर हात करा म्हणजे बागेत रडते का, म्हणजे बाबा दूध नाही शेवाय तयार आहे, असू दे मी आणतो दूध. आणण्याकरता गेले, मग तुकोबाराने कोणाला दूध मागित नाही. महादेवाचं मंदिर पाहिलं, 5-10 मिनिटे विश्रांतीला मंदिरात गेले. भजन चालू आहे आणि भजन चालू असता माझ्या तुकोबाराने ना महादेवाचं दर्शन घेतलं. बाहेर नंदी पैसे आले, नंदीच्या डोळ्यात डोळं घातलं आणि त्याच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली. नंदी राजा, आजपर्यंत बऱ्याच वेळा मी मंदिरात आलो, तुझ्याकडे काय मागितलं नाही, माझ्यासाठी नाही, पण माझ्या मुलीचा पूर्ण करण्याकरता तू मला दूध द्यावं. कुणाला बोलताय? नंदीला. नंदी कशाचा आहे? दगडाचा. आणि त्या दगडाच्या नंदीला पाला फुटला. गेले स्वराते पूजी रे हा पुरुषार्थ बाकीचा कोणाला करता येत नाही. ऐका, मानवाचा उद्धार करते यात नवल नाही, पण ज्यांच्या संगतीत जनावर आली त्यांचा सुद्धा उद्धार साधू संतांनी केला. आज मेंढर कोणाची म्हणतात? बाळूमामाची मेंढर. त्यांच्या संगतीत गेल्यामुळं मेंढराचे सुद्धा आपण पाया पडायला लागलो. तुम्हाला सांगतो, दुसरा पुरावा देतो. आमच्या गावात 3 मंदिर आहेत. ज्योतिबा, नागबाबा, मरे लक्ष्मी. मरे लक्ष्मीला हरियाणा दान करतात, सोडतात. आमच्यात तुमच्यात काय मला माहिती. ज्योतिबाला गोहरा आणि नागबाबाला बोकड सोडायची पद्धत आहे आमच्या गावात, जिवंत. ही 3 जनावर कोणाच्या जरी पिकात गेली, का मारत नाही तर ही जनावर कोणाच्या आम्ही कोणाला आम्हाला कशी दगड आणली. अरे मी बरेच वेळा सांगत असतो, इतकं सोपं नाही. तुमच्या माहिती करता सांगतो, बाळूमामाच्या संपर्कात मेंढर आली. एवढंच काय, वाघ्या नावाचं कुत्रा आलं, एक घोडा आला. आज तुम्हाला बाळूमामाच्या बरोबर त्या 3ही जनावरांचं नाव घ्यावं लागतंय का नाही? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. ही माणसं होऊन गेली, अजून होतील, पण असं होणार नाही. कोण एकदा ऐका.